मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? नेहमीप्रमाणेच हसत राहा, फिरत राहा, हाच एकमेव संदेश घेऊन सुरू करूयात आपली बाईक भ्रमंती. तर मित्रांनो, आजची ही राईड माझ्यासाठी अतिशय खास होणार आहे. एक मच अवेटेड अशी ही राईड आहे. कारण गेले 6 महिने झालं मी या राईडची वाट बघतोय. त्याचं कारण असं आहे की गेले 6 महिने वरुणराजानं जी आपल्यावरती कृपा केली आहे, जो ठाण मांडून आपल्या इथं तो बसला आहे, तर तो आता जस्ट काही 2-3 दिवस झाले तो आता आपल्या इथून त्यानं आपला निरोप घेतला आहे. त्याच्यामुळे आता मला ही राईडची सुरुवात करायला काहीच हरकत नाही आहे. तर थंबनेलमध्ये बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की मी कुठं चाललो आहे. होय मित्रांनो, मी चाललो आहे चेन्नई, महाबलीपुरम, कांचीपुरम या ठिकाणी. आणि खूप मस्त अशी ही राईड होणार आहे. तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर या राईडचा आनंद घ्या, तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल. तर मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत आत्ता आणि सकाळचं कोवळं ऊन आपल्याला इथं मला जाणवतं आहे. त्याचबरोबर थंडी पण तशी फारशी नाही आहे आणि रायडिंगसाठी अतिशय आयडियल अशी ही कंडिशन आहे. चला, आता नाश्त्याचा शोध घ्यायला पाहिजे. सकाळी लवकर घरातनं निघाल्यामुळं मी काही घरी नाश्ता केलेला नाही आहे, त्याच्यामुळे चहासुद्धा नाही घेतला. त्याच्यामुळे आता आपण जरा लवकरात लवकर एक नाश्त्याचं चांगलं ठिकाण बघून तिथं नाश्ता करूया. आणि नाश्ता काय करायचं हे सुद्धा मी ठरवलं आहे. मला खायचे पोहे, कारण मी ज्या भागात आता जाणार आहे साऊथमध्ये, तिथे सगळ्या गोष्टी मिळतील पण तिथे आपल्यासारखे पोहे मिळत नाहीत. त्याच्यामुळे आत्ताच खाऊन घेतो. त्याच्यामुळे येते काही 5-6 दिवस मला परत ते खायला मिळतील असं काही वाटत नाही. त्याच्यामुळे चांगले सुंदर ज्या ठिकाणी मला पोहे मिळतील त्याच्या ठिकाणी जरा आपण थांबूया आणि पोह्याचा आस्वाद घेऊया. समोर फूड कोर्ट आहे, तर तिथे पोहे मिळतात का बघूया. सगळेच खाद्यपदार्थ इथं दिसत आहेत. पोहे मिळतील का नाही सांगता येत नाही तसं. बघूया, तर एकदा प्रयत्न करून बघू. पार्किंग पण आहे या ठिकाणी, तर आपण बघूया मिळतात का पोहे. गरम चटकदार असे पोहे आलेले आहेत. लवकरात लवकर खाऊया आणि झटकन निघूया. चला तर मित्रांनो, माझा भरपेट असा नाश्ता झालेला आहे आणि आता थोडं आपण डिस्कस करूया माझा रूट काय असणार आहे तो. तर मी आता आहे NH4 मुंबई बेंगलोर हायवेवरती. तर इथून मी जाणार आहे सारोळा आणि सारोळ्यातनं लेफ्ट मारल्यानंतर आपल्याला लोणंद, फलटण असं करत करत पंढरपूर मार्गे विजापूर, आणि विजापूरच्या पुढे इलकल हे गाव आहे. तर त्या इलकल गावमध्ये साधारण स्टे करावा असं मला वाटतं आहे. म्हणजे माझे दिवसाचे आजचे 450 किलोमीटर कंप्लीट होतील आणि इलकलमध्येच स्टे केला तर तिथून दुसऱ्या दिवशीचा माझा प्रवास आहे तो जवळपास एक 500-550 किलोमीटरचा असणार आहे. तो कडप्पा हे आंध्र प्रदेशमधलं एक गाव आहे. बऱ्याच लोकांना ऐकून माहीत असेल हे. तर त्या ठिकाणी मी स्टे करीन बहुतेक आणि तिथून मग अगदी 100-125 किलोमीटरवरती तिरुपती आहे. तर जातानाच आपण तिरुपतीला भेट देऊन जाऊया आणि मग तिथून पुढे चेन्नई साधारण 135-140 किलोमीटर राहतं. तर त्या 135-140 किलोमीटर कंप्लीट करून आपण चेन्नईला पोहोचूया. तर आता पुण्याला करूया आपण जय महाराष्ट्र आणि जाऊया थोडंसं फास्ट. मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हाच तो लेफ्ट टर्न आहे. इथून आपल्याला लेफ्ट घेऊन हा NH4 जो आहे त्याला आपण सोडून द्यायचा आहे या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर लेफ्ट टर्न घेतल्यावर आपल्याला फलटणसाठी वगैरे नवीन एक रस्ता मिळतो, तर त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. तर खूप सुंदर रस्ता आहे हा. खरं म्हणजे मी जेव्हा जेव्हा इथून जातो तेव्हा मी खूप एन्जॉय करतो या रस्त्यावरती. कारण आता इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला तो वीर डॅमचा व्ह्यू पॉईंट लागतो, तो मी तुम्हाला दाखवीन. आणि खूप सुंदर ठिकाण आहे. वीर डॅमचं पाणी वगैरे रोडवरूनच खूप छान त्याचा व्ह्यू येतो. तर तुम्ही कधी या भागामध्ये येणार असाल तर व्ह्यू डॅमला नक्की भेट द्या. आता थोड्या वेळात आपण व्ह्यू डॅमचा पण जो वीर डॅमचा जो व्ह्यू पॉईंट आहे तो आपण बघूया.
तर मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हाच तो वीर डॅमचा बॅकवॉटर्सचा भाग आहे आणि खूप सुंदर ठिकाण आहे अतिशय. मी जेव्हा जेव्हा इथून येतो तेव्हा एक 10 मिनटं तरी नक्की या ठिकाणी थांबूनच जातो आणि खूप छान वाटतं मला या ठिकाणी आल्यानंतर. आणि आपल्या जवळच इतकी चांगली चांगली काही ठिकाणं असतात की ज्यांना आपण जर वरचेवर जर भेट देत राहिलो तर आपलं सुद्धा मन आनंदित राहतं. आणि पर्यटन म्हणजे नक्की काय असतं? पर्यटन पर्यटन म्हणजे नुसतं बघण्याची गोष्ट नाही आहे, तर ती जगण्याची गोष्ट आहे खरं म्हणजे. त्यामुळं ही अशी जी आपल्या जवळपासची जी ठिकाणं आहेत त्यातले सौंदर्य आपण शोधलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण थोडासा आपला वेळ घालवला पाहिजे, म्हणजे आपल्याला देखील खूप छान वाटतं. बघा इथून किती सुंदर व्ह्यू आहे या ठिकाणावरून. हे बरेचसे लोक इथंच थांबतात आणि इथं चहा वगैरे मिळतो. चहा, मॅगी वगैरे अशा काही कुठल्या गोष्टी असतील तर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही इथं घेऊ शकता. हे बघा. आणि हा रस्ता सुद्धा खूप सुंदर आहे, त्यांनी खूप चांगला केला आहे रस्ता. काही खड्डे वगैरे पण अजिबात नाही आहेत आणि 2 लेनचा रस्ता आहे, तरी पण एकदम सुपरफास्ट असा हा रोड त्यांनी बनवलेला आहे. लोणंद गावात आलो आहे आपण आणि याचबरोबर आजच्या दिवसाचे पहिले 100 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. ह्या ट्रिपचे सुद्धा पहिले 100 किलोमीटर कंप्लीट झालेत आणि खूप चांगला प्रवास झाला आत्तापर्यंत. जवळपास 2 तासामध्ये 100 किलोमीटर माझे कंप्लीट झालेत. तर मित्रांनो, पालखी महामार्गावरती आपलं आगमन झालंय. ही जी तुम्हाला साईडला एक सेपरेट लेन सोडलेली तुम्हाला दिसते, ती पालख्यांसाठी राखीव ठेवलेली आहे. दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं पंढरपूरला ज्या पालख्या येतात तर त्यांच्यासाठी त्यांना एक वेगळा पॅसेज असावा जाण्यासाठी, आणि जी रेग्युलर रस्त्यावरची वाहतूक आहे ती सुद्धा डिस्टर्ब होऊ नये म्हणून हा पालखी महामार्ग बनवण्यात आलाय. आणि चांगल्या पद्धतीने याचं नियोजन केलेलं आहे. 2 लेन बाकीच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी राखीव आहेत. त्याचबरोबर पालखीला जाण्यासाठी सुद्धा एक सेपरेट त्यांनी मार्ग पण ठेवलेला आहे. फलटण शहरात आलोय आपण आणि हा समोर जो सर्कल दिसतोय तो क्रांतिसिंह नाना पाटील सर्कल आहे आणि इथूनच आपल्याला लेफ्ट घेऊन पंढरपूरच्या दिशेने जायचं आहे. आणि बघा तुम्ही समोर वारी आलेली पण दिसते. आता कार्तिक पौर्णिमा आत्ता जस्ट होऊन गेली, तर त्याच्यासाठी माझ्या मते हे लोक पंढरपूरला गेलेले असतील आणि ते आता तिथून आपापल्या गावी परतत असतील. त्यामुळे गर्दी पण बरीच झाली आहे रस्त्यावरती. मित्रांनो, मगाशी पंढरपूरला आपण एक वारी परत जाताना आपण पाहिली, तर ती वारी बघताना मला एक किस्सा आठवला. मी जेव्हा यूट्यूबवरती एक पॉडकास्ट बघत होतो त्यावेळी त्या पॉडकास्टमधले एक वक्ते एक वारीविषयी काही कथन करत होते. तर त्यामध्ये ते वारीमधल्या एका वयोवृद्ध गृहस्थाला विचारतात की बाबा, तुम्ही ह्या वारीमध्ये कशासाठी आलेला आहात, म्हणजे तुम्हाला काय मिळतं नक्की या वारीमध्ये येऊन? तर त्यांनी दिलेलं उत्तर खरं म्हणजे समर्पक होतं, ते मला खूप आवडलं. बघा, तुम्ही सुद्धा त्याच्यावरती विचार करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ते म्हणतात की मला यातनं काही मिळत नाही, पण इथं काही कमी सुद्धा पडत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, जो माणूस आपलं घरदार सोडून मैलोन मैल चालत पंढरपूरला येतो, फक्त एकच त्यामध्ये त्याची अपेक्षा असते की आपल्याला पांडुरंगाचं दर्शन व्हावं आणि ह्याच्यापेक्षा त्याला बाकी काही मिळवायचंच नसतं. आणि त्याची पूर्णपणे भावना जी आहे ती देवाला समर्पित केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्याची अशी पण भावना आहे की मला इथं काही कमी पण पडत नाहीये. त्याच्यामुळं आपण सुद्धा यामधून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारखी आहेत की आपण रेग्युलर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही, मला हे मिळालं, मला ते मिळालं, हे मिळालं नाही, यासाठी आपण कुरकुर करत बसतो. पण आपल्या समाजात असेही काही लोक आहेत की त्यांना या आयुष्यातनं या आयुष्यात जगण्याचा आनंद फक्त मिळवायचा असतो, बाकी इतर त्यांना काही त्यातून मिळत नसतं. तर ही गोष्ट खरं म्हणजे आपल्याला एक धडा शिकवणारी आहे आणि प्रत्येकानं जरूर याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि हीच गोष्ट मी बाईक रायडिंग बाबतीत पण रिलेट करू शकतोय, कारण माझा अनुभव असा आहे की तुम्ही जर बघितलं, तुम्हाला माझ्यासारखे बाईक रायडर्स रस्त्यावरती आजकाल बरेचसे दिसले असतील
आणि तुम्हाला नक्की हा प्रश्न पडला असेल की अरे हे कोण लोक आहेत, हे काय नक्की करतायत आणि एकटे फिरतात वगैरे, पण काय नक्की यांना त्यातून काय मिळतं. तर मित्रांनो, ते वारीसारखंच काहीसं इथं आहे. एक मेडिटेशनचा भाग असल्यासारखं मला हे वाटतं की ज्यावेळी मी बाईक राईड करतो त्यावेळी एक वेगळं समाधान मला मिळतं. कारण बराचसा वेळ तुम्ही तुमच्या स्वतःबरोबर घालवत असता आणि त्यातून आपण अंतर्मुख होतो आणि बऱ्याचशा गोष्टीचा आपण जास्त विचार करायला लागतो आपल्या स्वतःच्या संदर्भात, आपल्या फॅमिलीबद्दल आणि इतर काही गोष्टी असतील की माझ्या आयुष्यात आतापर्यंत काय घडलं किंवा इथून पुढे माझ्या आयुष्यात मला काय करायचं आहे. तर तसं आपण आणि ह्या पॉझिटिव्ह विचार आपण करायला लागतो त्याच्यामुळं एक मेडिटेशन केल्यासारखं मग अशी मी म्हटल्याप्रमाणे आहे आणि मला खूप याचा फायदा झाला आहे माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये. तर मित्रांनो, जस्ट आपण पंढरपूर शहर बायपास केलंय आणि अशा पद्धतीनं आजच्या दिवसाचे जवळपास 250 किलोमीटर आपण कंप्लीट केलेले आहेत. म्हणजे टोटल प्रवासाचा आजचा जो टोटल प्रवास आहे आपला, त्याचा अर्ध किलोमीटर्स आपण आज कंप्लीट केले आत्ता, असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि आता राहत आहेत साधारण 200-250 एवढेच किलोमीटर, ते आपण दिवसभरात आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आपण आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचून जाऊया. आजच्या दिवसातलं पहिलं पेट्रोल रिफिल करूया. फुल करा, फुल फुल. हां, UPI आहे ना? UPI. हां, ठीक आहे. आणि ते लॉक करून टाका. लॉक, हां, त्याविषयी जास्त टाकू नका. मित्रांनो, मागेच आपल्या महाराष्ट्र राज्याची हद्द संपली आणि आपण कर्नाटक राज्यामध्ये एंटर केलेलं आहे. तर आता इथून कर्नाटक राज्यातलं एक मोठं शहर विजापूर हे साधारण 30-35 किलोमीटर राहिलं आहे शिल्लक. पण माझ्या गाडीमध्ये एक छोटासा इश्यू आलेला आहे. फ्रंट ब्रेक थोडासा लूज झालेला आहे. तर तो इश्यू आपण सॉल्व्ह करून घेऊया. तिथं कुठं बजाज ऑटोचं शोरूम वगैरे आहे का त्याचा आपण शोध घेऊया आणि त्या ठिकाणी तो इश्यू सॉल्व्ह केल्यानंतर आपली जर्नी कंटिन्यू करूया. टोल प्लाझा आलाय, पण आपल्याला काही टोल भरायची गरज नाहीये. जर तुम्ही बघितलं तर टोलवरून सूट फक्त भारताचे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती, आमदार, खासदार आणि अजून काही महत्त्वाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया वगैरे जर आपण बघितलं तर त्यांनाच फक्त सूट असते. आणि त्याच्यानंतर जर कुणाला सूट असेल तर ती म्हणजे बायकर्सना. त्याच्यामुळं बिग क्लॅप फॉर बायकर्स. गव्हर्नमेंटनं आपला काहीतरी विचार केलेला आहे आणि बायकर्सना टोलमधून सूट दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे विजापूर शहरामध्ये आणि इथं आता लवकरात लवकर आपण बजाजचं जे सर्व्हिस सेंटर आहे ते गाठूया आणि तिथं काय जो ब्रेकचा इश्यू झालेला आहे तर तो सॉल्व्ह करून घेऊया आणि त्याच्याबरोबर जेवण पण करून घेऊया. म्हणजे दोन्ही कामं एकत्रित होतील आणि वेळ नाही वाया जाणार. आणि आता काही जास्त वेळ नाही राहिलेला, सॉरी जास्त डिस्टन्स नाही राहिलेलं. साधारण एक 100-1 किलोमीटर अजून मला ट्रॅव्हल करावं लागेल. ते 5-5:30 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत मॅक्सिमम माझं कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे आज ठरलेल्या माझ्या नियोजनाप्रमाणे मी इलकल या गावाला मी तिथं पोचून जाईन आणि तिथंच त्याच ठिकाणी स्टे करेन. तर बघूया, आता पहिल्यांदा बजाजच्या शोरूमवर जाऊ आणि जे काही रिपेअर वर्क आहे ते करून घेऊया. मित्रांनो, इश्यू सॉल्व्ह झालेला आहे.
आणि आज टाकायचं माझं सर्वात कमी बिल आज झालेलं आहे माझं. ते फक्त 24 रुपयांचं मला मिळालं बिल. काहीतरी एक काही नव्हतं, एक छोटासा रबर क्रॅक झाला होता. तो रबर त्यांनी रिप्लेस केला आणि लगेचच गाडी माझ्या हातात दिली. अगदी मायनर इश्यू होता. मला वाटलं की काहीतरी मेजर नको निघायला त्यातून. त्याच्यामुळे पटकन माझं काम झालं. आता मी झटकन इथून निघतो आणि आता आपण डायरेक्ट भेटूयात इलकलमध्ये, की जिथं मी आता स्टे करणार आहे. मित्रांनो, तुम्ही जस्ट ऑब्झर्व केलं असेल मीटर कन्सोलवरती, तर माझ्या गाडीचे 25,000 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. हाय, त्याच्यामुळं माझ्यासाठी खरंच एक आनंदाची गोष्ट आज या ट्रिपच्या निमित्तानं ठरलेली आहे. रस्त्याबद्दल एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. ज्यांना कुणाला पुणे ते हम्पी हा प्रवास करायचा आहे आणि शक्यतो विजापूर ते हम्पी या पॅचबद्दल मला सांगायचं आहे की या पॅचमध्ये काही ठिकाणी उत्तम रस्ता आहे, पण बऱ्याच ठिकाणी भरपूर खड्डे पडलेले आहेत. एका मागोमाग एक, एका बाजूला एक असे खड्डे पडलेत. प्लस ज्या ज्या ठिकाणी जंक्शन तुम्हाला दिसेल त्या त्या ठिकाणी त्यांनी एका मागोमाग एक असे 4 ते 5 स्पीड ब्रेकर बनवलेले आहेत आणि असं 4 ते 5 ठिकाणी आहे. आणि कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी तुमची गाडी खाली घासणार हे मात्र इथं नक्की आहे. त्याच्यामुळं जे कोणी या भागामध्ये ट्रॅव्हल करणार असतील त्यांनी थोडंसं आपलं वाहन सावधानीनं चालवावं आणि इथल्या खड्ड्यांपासून थोडंसं वाचून राहावं. त्याच्याबरोबर त्या स्पीड ब्रेकर जे मी तुम्हाला सांगितले, तर त्या स्पीड ब्रेकरवरती पण गाडी आपली एकदम स्लो घ्यावी. हे बघा, हे तुम्ही बघू शकताय रस्त्यावरती कसे असे ठेवल्यासारखे खड्डे पडलेले आहेत. टू व्हीलर असेल तर एखाद्या दिवस ठीक आहे, तुम्ही त्यातनं गॅप काढत काढत तुम्ही पुढे जाऊ शकता. पण फोर व्हीलरला तुमचं एक ना एक कुठलं तरी चाक त्या खड्ड्यामध्ये पडणारच नक्की. तर मित्रांनो, जस्ट आत्ता मी इलकल या गावात पोहोचलो आणि इथे मला एक चांगली रूम पण मिळाली. इथं हायवे टच असा एक दर्शन लॉज म्हणून आहे आणि चांगलं लॉज आहे, मोठं आहे आणि इथे चांगली स्वच्छता वगैरे आणि चांगली ठेवलेली आहे. रूम सुद्धा खूप चांगले आहेत. त्याचबरोबर टॉयलेट बाथरूम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेलं आहे. तर आपण आता मी कुठली जी रूम घेतली आहे ती आपण रूम बघूया. तर अशी ही रूम आहे. तर सगळं माझं सामान अस्ताव्यस्त पडलं, त्याकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. पण आणि या गावाबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायची म्हणजे आपण इरकल साडी म्हणून जी भारतामध्ये जी फेमस साडी आहे ती ओळखतो, ती इरकल याच गावातली साडी आहे. याच गावाची ती स्पेशालिटी आहे. ते इरकल नसून ते इलकल आहे. आणि तुम्ही सुद्धा कधी इथं या ठिकाणी येणार असाल तर या ठिकाणी साड्यांची मोठी दुकानं पण आहेत. तर तुम्ही नक्की तिथं भेट देऊ शकता आणि तुम्हाला जर साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ पण शकता. तर आता आपण भेटूया उद्या. तोपर्यंत बाय. आणि जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.